मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकाल. हा आमचा सह्याद्री अजून पण ठामपणे उभा आहे. इतिहास खूप जुना आहे. सुमारे 1400 पासूनचा इतिहास चालू होतो माऊली किल्ल्याचा. जय शिवराय मित्रांनो, आम्ही तुम्हाला ठाण्याचा एव्हरेस्ट म्हणू, तुम्ही माऊली किल्ला समजा. मी राहुल शिरशिरे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कॉर्पोरेट शिलेदार. तर आज आम्ही सकाळी माऊली किल्ल्याला आहोत आणि माझ्यासोबत आमचे मित्र विवेक आहेत. आमचा असा प्लॅन असा काही ठराविक नव्हता. तर ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की खरं तर काल दुर्ग ॲप्लिकेशनवर विवेक दादांनी आपला एक मेसेज टाकला की 3 तारखेला कोणी किल्ले फिरायला जाणार आहे का. तर असं आमचं बोलणं झालं की मी ते मेसेज पाहिला आणि त्यांना रिप्लाय केला. तर असं बोलणं झालं आणि आमचा गड ठरला तो माऊली गड, जेणेकरून तिन्ही बाजूंनी वेढलेला आहे हा गड. तर आपण प्रवास बघूया कसा असेल काही नाही. तर चला आपण बघूया पुढे काय काय होतं. तर साधारण 15 मिनटं ट्रेक केल्यानंतर आम्ही या किल्ल्याजवळ आलो आहोत. तर हा जो रस्ता बघताय ना, तर पावसाळ्यात हा जो रस्ता जातो तो धबधब्याकडे जातो. शक्यतो धबधबा टाळा, पावसाळ्यात वगैरे थोडं रिस्की असतं. आणि हा पूल लागला तर तुम्ही समजा की तुम्ही प्रॉपर बरोबर रस्त्यावर आहात. आणि माऊली किल्ल्याबद्दल सांगायला गेलं तर इतिहास खूप जुना आहे. सुमारे 1400 पासूनचा इतिहास चालू होतो माऊली किल्ल्याचा. आणि उंची सुमारे 2815 फूट आहे समुद्रसपाटीपासून. ठीक आहे, प्रवास चालूच आहे. विवेक सर आहेत आमच्यासोबत. तर चला आपण दाखवूया विवेक सरांना पण थोड्या वेळात लवकरच. चला आपण बघूया पुढे काय आहे काय नाही. ही ब्रिज बांधण्याचं कारण असं आहे की पावसाळ्यात ही नदी आहे, ही नदी पूर्णपणे भरलेली असते आणि पावसाळ्यात आपल्याला जमणार नाही की ही नदी पार करून जाणं वगैरे. तर त्याच कारणाने ना हा ब्रिज वगैरे बांधलेला आहे. ठीक आहे, तर चला आपण चालूच आपला ट्रेक. असे हे रेडियमच्या पट्ट्या दिसत असतील तुम्हाला. ठीक आहे, तर रेडियमचे पट्टे वगैरे दिसत असतील तर तुम्ही समजा की प्रॉपर वेवर आहात. कारण माऊली किल्ल्यामध्ये हरवण्याची शक्यता खूप जास्त आहे. जंगल आहे पूर्ण. ठीक आहे, प्रवास चालूच आहे आपला. ठीक आहे, तर इथं पाहू शकता शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून एक खूप चांगली गोष्ट लिहिलेली आहे की मिळून सारे वचन घेऊ, गड किल्ले आपले स्वच्छ ठेवू. ठीक आहे, ॲप्रिशिएट इट. पण आपण ठेवलंही पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे खरं म्हटलं तर गड किल्ले स्वच्छ वगैरे ठेवणं. आणि येत्या काळात असं होऊ नये की फक्त 4-5 किल्ले आपण फक्त स्वच्छ ठेवले आहेत आणि बाकीचे किल्ले असे पडीक राहिलेले आहेत. तर किल्ल्यांना भेट द्या, असं नाही की नका देऊ, पण अशा पण किल्ल्यांना भेट द्या जिथं पर्यटक जात नाहीत, की आपल्याला परिस्थिती देखील समजेल. ठीक आहे, चला. सुळक्यांची पंढरी माऊली दुर्ग म्हणजे ठाणे जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक किल्ला, जो माऊलीगड, भंडारगड आणि पळसगड या 3 किल्ल्यांचा मिळून बनलेला एक दुर्ग त्रिकूट आहे. याला सुळक्यांचा गड म्हणतात कारण येथे अनेक सुळके आहेत, म्हणजेच लिंगे आहेत, जसे की नवरा नवरी, भटोबा, शंकर, वजीर, ब्रह्मा, चंदेरी, जे ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहेत. आणि हा किल्ला शहाजीराजांनी निजामशहाचा कारभार चालवण्यासाठी वापरला होता. थोडक्यात माऊली दुर्ग म्हणजे निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा संगम असलेला एक अद्भुत ठिकाण आहे, जे त्याच्या सुळक्यांमुळे सुळक्यांची पंढरी म्हणून देखील ओळखला जातो. तर साधारणतः आम्हाला 1.5 तास झाला ट्रेक करतो आहे आम्ही. 1.5 तास नाही, जास्तच झाला आहे म्हणा. बोललं आता मॉडरेट ट्रेक आहे, पण अजिबात मॉडरेट नाही आहे, उलट डिफिकल्ट आहे हा. जर तुम्ही मॉडरेट समजून किंवा असं विचार करून याल की लवकर होऊन जाईल, तर अजिबात असं समजू नका. दमछाक खूप जास्त होते पायऱ्या असल्या कारणाने. तर हे आमचे विवेक सर, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं. विवेक सर, कसं वाटतंय सह्याद्री? सोप्पं नवं आहे पण गड किल्ले झालेच पाहिजे.
बरोबर. तुमचा अनुभव काय बोलता विवेक सर? 50 गडकोट किल्ले झालेले आहे आता सध्या हां आणि 50च्या पुढे आता सुरुवात केलेली आहे. बरोबर. 54 आता गडकोट करतोय मी माहुली आणि दुर्गा भांडार पण आपण करूयात. असं चालू राहील निरंतर सतत सह्याद्री. चला. तर बघितलं तुम्ही विवेक सरांना. दमछाक खूप जास्त होते. दमछाक बोलायला गेले तर म्हणजे साधारणतः कलावंतीन किंवा कळसुबाई करायला जेवढं दमछाक होत नाही त्याच्यापेक्षा जास्त ह्युमिडिटी खूप जास्त आहे, त्या कारणाने जास्त दमछाक होते. तर प्रवास चालूच आपला अजून आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहोत. ठीक आहे, तर चला आपण बघूया पुढे काय काय भेटतं आपल्याला, काय अनुभव भेटणार आहे. तर साधारणतः मागे किल्ला दिसत असेल तुम्हाला. आम्ही किमान 2.5 तास झालो ट्रेक करतो आहे. आत्ता कुठे जाऊन आम्हाला किल्ला स्पष्टपणे दिसतो आहे. अजून 1 तास आहे. थांबलो जरा फोटोज वगैरे शूट वगैरे करतो आहे. नंतर खडी चढाई आहे. चला बघूया. तर निमागड चढून झालेला आहे, निमापेक्षा जास्त झाला आहे. तर मागे बघा फोटोशूट चालूच आहे ऑलरेडी. तर म्हणजे संकेत सर देखील शिड्यांवर आहे. तर ही पायरी लागते तुम्हाला. ठीक आहे, पायरी तशी भरभक्कम आहे, पण गड इथपर्यंत जर तुम्ही चढत असाल तर एक सजेशन देईल की ट्रेकिंगच्या शूजशिवाय येऊ नका. कारण माती एवढी भुसभुशीत आहेत, पाय लगेच घसरू शकतो. तुम्ही हिवाळ्यात या किंवा उन्हाळ्यात जरी आलात ना तर पाय असा घसरू शकतो. तर त्याचं एक लक्ष द्या. बाकी काय सह्याद्री फिरा बस. प्रवास चालूच अजून. हा तटबंदी दिसते आम्हाला, बघा तुम्हाला दाखवतो मी तटबंदी. मी आमच्या विवेक सरांच्या मागे जी आहे तटबंदीच आहे एवढी पूर्ण. तर चला प्रवास चालूच आहे, बघूया पुढं काय आणि काय नाही. शिडी तशी आहे मजबूत, थोडीफार हलते गंजल्या कारणाने, नाही सेफ आहे. ठीक आहे, भीती तर असणारच एवढं उंचीवर येऊन, पण सेफ्टी आहे तसं काही नाही. पण माझा आणि ऐकून येऊ नका, रेडी असाल तयार असाल तरच या. तर हा आमचा सह्याद्री अजून पण ठामपणे उभा आहे. चला तर शेवटी पोचलो आम्ही गडावरती. माझ्या बाजू एवढा सुंदर शिवलिंग आहे. सिनेमॅटिक शॉट तर मी टाकणारच आहे, त्याचं काही हे नाही आहे. एवढं सुंदर आहे ना, म्हणजे कडावर एवढा सुंदर शिवलिंग तुम्ही नाही अनुभवू शकत. महाराजांची मूर्ती पण आहे, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ. विवेक सर चला मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, चला. माकडे आहेत, दिसतंय की नाही माहीत नाही, थांबा मी तुम्हाला दाखवतो. तर मागे महाराजांची मूर्ती आहे. ठीक आहे, शूट चालू आहे आणि खाली आम्हाला इथून महादरवाजा तुम्हाला दाखवतो. थांबा. ठीक आहे, महाराजांचे सिनेमॅटिक शॉट पण टाकणार आहे मी, महादेवाचे पण टाकणार आहे. तर नक्की चेकआउट करा त्याच्यानंतर. ठीक आहे.
सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकाल ओंकार ममलेश्वरम परिला वजनाथञ्च डाकिना भीमशंकरा सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकामय वाराणसश्रेष्ठं ज्योतिमितटे हिमालये तु केदारं गच्छञ्च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः सप्तजनं कृतं पापं वरेण्य शति ओम शांती शांती शांती. घोषणा देऊ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव. हा मागे महादरवाजा बघू शकता. मित्र पण आहेत आमचे, भेटलेत आता सध्यावरती. ठीक आहे. तर हा वरचा भाग पूर्ण भारी असला पूर्ण जसं रायगडावर आपण जात होतो. बाजू त्याचा पडलाय, ढासळलाय. ठीक, हरकत नाही. आता थोडं जेवून घेऊया, मग पुढच्या प्रवासाला बघूया. किल्ल्यावर एकूण 3 गुहा आहेत आणि तसेच माहुलेश्वर महादेव मंदिर. धान्य कोठार, दारूगोळा व धान्य कोठार ठेवण्याची जागा. दे बाई एखादी मला. तर माऊलीगडाच्या टोकावर आहोत आपण. ठीक आहे. मागे बघू शकता. आणि हा जो आहे, ठीक आहे, तो भंडारदुर्गा गडाचा दरवाजा आहे. खालून रस्ता आहे आम्हाला. आम्ही काय उडी वगैरे मारणार नाही आहोत. चला बघूया कसं आहे काय नाही. आता तर मी भंडारदुर्गाच्या टोकाशी जाऊन आलो. मागे तुम्हाला दिसत असेल. आता खरं तर आम्ही कल्याण दरवाजासाठी आलो होतो, पण कल्याण दरवाजा आम्हाला अक्षरशः त्याची वाट सापडली नाही. आम्ही परत फिरलो आता कल्याण दरवाजासाठी. ठीक आहे. कल्याण दरवाजा झाल्यानंतर मग आम्ही परत एका प्रवास चालू करणार आहोत. आणि सांगायला गेलं तर आम्ही येताना फक्त 2 जण होतो. ठीक आहे. तर आता येता येता इथं नाही बोललं तरी एक साधारणतः 10 लोक झालो होत. आणि चांगली मैत्री झाली सगळ्यांसोबत. अजूनही मला देखील सगळ्यांचे नाव माहीत नाही आहेत, कारण आजच भेटलो आहोत. पण एवढं मात्र नक्की, सह्याद्रीत झालेली मैत्री तुम्हाला आयुष्यभरात लक्षात राहते. ठीक आहे. तर आहोत आम्ही 2 तर सोबतच आहोत. ती देखील मंडळी सोबतच आहे. थोडा पॅच आहे चांगला, म्हणजे वरती प्लेनच आहे, पण ठीक आहे, नॉर्मल करू शकता आपण. कल्याण दरवाजा दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे. चला, आणि मित्रांशी पण भेट करून देतो, कोण कोण नवीन झालेत. चला. माहुली किल्ल्याच्या प्रवेशद्वारापैकी एक जुना दगडी दरवाजा, ज्याला लोक कल्याण दरवाजा म्हणून ओळखतात. हा दरवाजा आजच्या काळात अर्धवट अवस्थेत आहे आणि किल्ल्यात जाण्यास पूर्वीचा महत्त्वाचा भाग होता. आम्ही खाली उतरलो आता. कल्याण दरवाजा खाली पायथ्याशी अजून आहे रस्ता, तो दुसऱ्या गावाकडे जायचा, पण आम्हाला तिथे जायचं नाही आहे. आम्ही परत जाणार आहोत वरती. व्हिडिओ वगैरे दाखवतो तुम्हाला काय आहे काय नाही. आमची मित्रमंडळी आहेत. आमचे विवेक सर वरतीच बसलेत.
चला. ओके, जबरदस्त. तर परतीचा प्रवास आम्ही चालू केला होता. मला काय व्लॉग वगैरे शूट करता आला नाही त्यावेळी, कारण खूप अंधार झालेला होता. तर तुम्ही अजून व्हिडिओ बघत आहात तर धन्यवाद. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय शिवराय.